म्हणतात की पानिपत या 4 अक्षरी शब्दांशी माझ्या श्वासाचं आणि माझ्या दमण्यातून वाहणाऱ्या रक्ताचं असं कोणतं विलक्षण नातं आहे कोणाचं. लेखक वयाच्या आणि 25व्या वर्षी कादंबरी लिहिण्याच्या इराद्याने साधन सामग्री गोळा करू लागले आणि वयाच्या 28व्या वर्षी त्यांनी कादंबरीचं प्रत्यक्ष लेखन खातं वेगळं केलं. या कादंबरीत पालखीचा गेंडा, दिल्लीवरील हमला, सत्य तीर्थ, संकटतांडव, पांढरे आभाळ, पानिपत एकीपत असे प्रसंग लिहिलेले आहेत. पानिपत या निमित्ताने ऐतिहासिक दिस वाटतो. यशवंतराव चव्हाण तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री होते. त्यांचा मोटारींचा ताफा पंजाबमधून दिल्लीकडे जात होता. रस्त्यात एका मोठ्या गावात पानिपत नावाचं नाव फलक दिसला. आपला प्रवास खंडित करून संरक्षण मंत्री तेथे पानिपताचा समर प्रसंग घडला त्या कालाम नावाच्या ठिकाणी गेले. तेथे मराठी वीरांच्या काळं ओघळत दगडी समाधी समोर त्यांनी अचानक शेतात घसकण मारली. त्या रांची पांढरीची माती आपल्या दोन्ही मुठीमध्ये धरून यशवंतराव रडू लागले. संरक्षण मंत्र्यांची ही अवस्था पाहून सोबतचा स्टाफ आणि लष्करी अधिकारी यांची तारांबळ उडाली. आपल्या ओघळत्या अश्रूंना कसं बाण घालत यशवंतराव उपस्थितांना सांगू लागले, दोस्त हो, हीच ती पवित्र माती. राष्ट्र संकट उद्भवल्यावर त्या विरोधात लढावं कसं, शत्रूला भिडावं कसं याचा धडा स्टाफ मराठा वीरांनी या पानिपतच्या परिसरात गिरवलेला आहे. आपल्या महाराष्ट्र भूमीतला प्रत्येक घरामधला वीर येथे कोसळला आहे. त्यांच्या रक्तमासांना या मातीचं पवित्र भस्मात रूपांतर झालं आहे. त्या काळी अगदी अलेक्झांडर पासून बाबर ते अब्दालीपर्यंत हिंदुस्थानावर आक्रमण व्हायची ती आस असताना अफगाणिस्तानापासून पंजाबातील सरहिंदकडून दिल्लीकडे सरकणारा हा रस्ता जणू अनादी काळापासून रक्तासाठी कटावलेला आहे. पानिपताच्या अवघ्या काही कोसांच्या अंतरावर कुरुक्षेत्राची रणभूमी आहे. पानिपत युद्ध अफगाण घुसखोर अहमद शाह अब्दाली आणि मराठ्यांच्या दरम्यान बुधवार 14 जानेवारी 1761 या दिवशी घडलं. मध्ययुगीन कालखंडात सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5:30 पर्यंतच्या एका दिवसाच्या अल्पावधीत एवढं भयंकर घनघोर युद्ध घडल्याचं आणि त्यामध्ये दोन्ही बाजूंनी 1.5 लाख सैन्य आणि 80,000 जनावर मेल्याचं दुसरं उदाहरण आहे. अलीकडे हिरोशिमा आणि नागासाकीवर 2 अमेरिकन अणुबॉम्ब पडले. दिल्लीच्या बादशाहच्या म्हणजेच हिंदुस्थानाच्या रक्षणाच्या उद्देशानं 1752च्या अहमदिया करारानुसार मराठे एका ध्येयाने प्रेरित होऊन पानिपतावर गेले होते. येथेच आपल्या माता भगिनीच्या बांगड्यांचा जुराडा झाला. तेव्हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक महाघरातला कुंकवांचा गंडा पानिपतावर लवळला. तेव्हा एकही देवघर असे शिल्लक होते नसेल जिथल्या देवी देवतांनी पानिपतावर खर्ची पडलेला वीरांसाठी आपले चांदीचे डोळे पुशीत अश्रूंचा अभिषेक केला नसेल. पानिपताच्या संघर्षात नजीब उद्देल्याचा सिंहाचा वाटा आहे. एक नजीब नसता तर बहुतांशी पानिपत घडले नसते. म्हणून तर नजीब तो अब्दालीचा मायावी राक्षस सर्प असा उल्लेख आहे. अब्दाली हा तेव्हा मराठ्यांना मरगट्टा समजत होता. ही कादंबरी लिहिताना लोक विश्वासराव पाटील यांना म्हणू लागले, तू पुणेकरांना मोठं